वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण समाज म्हणून आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं होतं. अर्थातच समाजाने या संदर्भात आत्मपरीक्षण करायला सुरुवात केली. पुण्यामध्ये मराठा समाजाची बैठक पार पडली आणि त्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र आज जो निर्णय पिंपरी चिंचवड मधल्या या बैठकीमध्ये घेतला गेला तो छळ करणाऱ्या अशा कुटुंबियांच्या सोबत रोटी बेटी व्यवहार ठेवायचा ना, अतिशय महत्त्वाचा, स्वागतार्ह आणि तेवढाच खरं तर समाजाला कुठे कुठे न रुचणारा हा निर्णय आहे का असंही वाटावा असा हा निर्णय. मात्र ही निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. अर्थातच खोट्या प्रतिष्ठेची बळी वैष्णवी ठरली का असंही आत्मपरीक्षण किंवा चर्चा या सगळ्या बैठकीमध्ये झालं. माझ्यासोबत या शहरातील आणि या समाजाचे प्रमुख नेते आहेत. तुम्ही थोड्या वेळापूर्वी ठरावाचं आचारसंहितेचं वाचन केलं आणि स्वतःच आपल्याला आता ही आचारसंहिता आचरणात आणावी लागणार आहे. महत्वाचा जो मुद्दा होता की त्यामध्ये अशी छळ करणाऱ्या कुटुंबियाशी आपण रोटी बेटी व्यवहार करणार नाही. निश्चितच, कारण की हा जो दुर्दैवी प्रकार घडला तो समाजाला नव्हे प्रत्येक जाती धर्माला सुद्धा एक अतिशय घृणा आणणारा प्रकार होता आणि ती एक विकृती आहे, कुठल्याही जाती धर्मात असू शकते. आज सकल मराठा समाजाने हा ठराव केला की कुठल्याही जाती धर्माचं जरी असलं अशा प्रकारच्या विकृतींना कुठेही थारा लागू नये आणि अशा प्रकारच्या विक्षिप्त कुटुंबांसोबत कुणीही रोटीबेटी व्यवहार करू नये. आणि हा एक मेसेज आहे आदर्श समाज निर्माण करण्यासाठी, तो आज त्याला आम्ही सुरुवात केली. परंतु भाऊसाहेब, तुम्ही या सगळ्यासाठी पुढाकार घेतला आणि ज्या पद्धतीनं आज सगळे समाजातले नेते आले, विविध समाजातलेही नेते आले होते आणि त्यांनी स्वागतच केलं, हे होणं किती गरजेचं आहे. जो अनाठाई खर्च होतो, जो बडेजाव मिरवला जातो, ते कुठेतरी आपण मान्य केलं की आता थांबणं गरजेचं आहे. ही खरं तर आमच्या पिंपरी चिंचवड शहराची आमची मुलगी आहे आणि खरं तर अशी एकत्रित येण्यासाठी इतकी मोठी घटना घडवावी लागली तर आमचं दुर्दैव आहे. खरं तर संवाद हरवलेला आहे. राजकीय माध्यमातून मन एवढी कलुषित झालेली आहे की माणसाच्या एकमेकांकडे आता पहिले मतभेद व्हायचे, आता शत्रुत्व झालेलं आहे. पण आपसामध्ये या सर्व गोष्टीचं दुर्लक्ष होऊन आपण समाज विखुरला गेलेला आहे. ते एकत्रित आणण्यासाठी मी नेते मंडळींनाच विचारून केलेले आहे. सर्वच आमचे संजय पाटील असतील, विलासराव असतील, नाना काटे असतील, सगळेच जेवढे नेते मंडळी आहेत. पण प्रशांत चितोडे, आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की कुणीतरी पाऊल टाकलं पाहिजे. पुण्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा लगेच उद्रेक होतो. जागृत असल्याचं लक्षण आहे. परंतु आपण ह्या ठिकाणी पिंपरी चिंचवड खूप वाढतं शहर आहे. आर्थिक सुबत्ता, भौतिक सुबत्ता वाढलेली, पण संस्कार देखील तेवढेच महत्वाचे आहेत आणि ते संस्कार देण्याचे प्रयत्न या आता भविष्यामध्ये आम्ही करणार. ही खूप महत्वाची बाब. परंतु आपण जेव्हा अशा चुकीच्या कामांना अनेक नेत्यांकडनं प्रतिष्ठा देण्याचं कार्य होताना दिसतं, म्हणजे रुखवत आहेत, सगळ्या भेटवस्तू आहेत, हे देत असताना आपण फक्त डोळ्यांनी बघतो. यापुढे हे न बघता संबंधित जे दोन्ही कुटुंब आहेत त्यांची कान धरणी यापुढे होईल आणि ती केली जाणं अपेक्षित आहे. नाही, याच्यामध्ये तर खरं पाहिलं तर वधूपिता आणि वरपिता या दोघांनी आता स्वतः ठरवलं पाहिजे की आपण किती चूक करायची आणि किती चांगलं काम करायचं हे त्यांनी आपापसात ठरवलं पाहिजे. तरच त्याच्यातनं कुठेतरी हा चांगल्या प्रकारे मार्ग निघेल. माझं तरी कसं आहे की ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधी म्हणून आता या राज्यातला एक आमदार म्हणजे बच्चू कडू जो आमदार आहे अमरावतीचा, त्याने सुद्धा वडाच्या झाडाखाली 15 ऑगस्टला फक्त दोघं उभयताने त्या ठिकाणी स्वतःच हार तयार केला आणि तो एका मिरीच्या गाड्यात घातला. तो आदर्श डोळ्यासमोर आमच्या समाजाने ठेवावा किंवा इतर समाजाने ठेवला तर निश्चितपणे याच्यातनं चांगल्या प्रकारे. असं करण्यामध्ये कोणताही कमीपणा वाटायचं काही कारण नाही. काही कारण नाहीये, कारण की ज्यावेळेस आपण आपल्या मुलीचं लग्न करतो किंवा मुलाचं लग्न करतो तर हे बडेजाव मिरवण्याचा काही अर्थ नाहीये. मग इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच ह्याच्यातनं सर्वांनी धडे शिकलं पाहिजे की बाबा सर्व साध्या पद्धतीनं जर आपण लग्न केलं तर काही हरकत नाहीये. अर्थात ना. कोणता महत्वाचा मुद्दा तुम्हाला या सगळ्या आचारसंहितेमध्ये वाटला आणि तो आचरणात आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता? नक्कीच ज्या पद्धतीने आज सकल मराठा महासंघाची ही मीटिंग पिंपरी चिंचवड शहरामध्ये आयोजित करण्यात आली. सर्व पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर देखील या बैठकीला उपस्थित होते. खरं तर आपण सांगितलं की ज्या पद्धतीनं आपला जो मुहूर्ताचा जो टाइम असतो तो टाइम पाळला जात नाही. टायमावरती लग्न लागली गेली पाहिजे. मान्यवरांनी देखील अशा लग्नांना बहिष्कार टाकला पाहिजे की जो टाइम जर पुढे जात असेल तर त्यावेळेस त्या ठिकाणावरून त्या वरबापाला किंवा त्या वधूपिताला भेटून आपण निघलं पाहिजे. कुठेतरी समाजाने वेळेचं बंधन पाळणं गरजेचं आहे. मात्र अभिमन्यूजी, तुम्ही स्वतः आता जाहीरपणे सांगितलं की तुम्ही स्वतः या समाजाचे प्रमुख नेते असताना स्वतःचं लग्न 150 रुपयात केलं होतं. एवढ्या साध्या पद्धतीने लग्न केले जाऊ शकतं हे तुम्ही आता दाखवून दिलेलं आहे. परंतु ज्या पद्धतीनं बडेजाव मिरवला जातोय त्याच्याच बळी पडतायत केवळ वैष्णवीच नाही, मुलीच नाही तर मुलीचे बाप देखील कर्ज काढून हे लग्न करतायत आणि हे वास्तव आहे का?
हे वास्तव आहे. मागच्या 30 वर्षापासून आम्ही मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये गावोगावी जाऊन प्रबोधन करत आहोत की मराठा समाज हा मुळातला शेतकरी समाज आहे, हा शेतीवरती उपजीविका करणारा समाज आहे. मधल्या काळामध्ये आमच्यातल्या काही जमीनदार लोकांकडे 4 पैसे आले. मुळात मराठा समाजामध्ये अजून व्यावहारिकता रुजलेली नाहीये. नको तिथं म्हणजे पैसा आला की आमच्याकडे प्रतिष्ठा हवी असते, प्रतिष्ठा मिळाली की आम्हाला पद हवं असतं, आणि पद आलं की आम्हाला सत्ता हवी असते. आम्ही इतर समाजामध्ये आज या महाराष्ट्रामध्ये जहान पोहोचे बैलगाडी वहा पोहोचे मारवाडी असं म्हटलं जातं. या महाराष्ट्रामध्ये कधी काळी सर्व इथली भूभागाची मालकी मराठा समाजाकडे असताना आज इथली जमीन, इथले सगळे व्यवहार आज मारवाडी गुजराती समाजाकडे गेले. का तर आमच्या समाजाला हा व्यवहार कळला नाही. 30 वर्षापूर्वी आम्ही लोकांना सांगत होतो की साध्या पद्धतीने आमचे व्यवहार असले पाहिजेत, आमचे लग्न संस्कार असले पाहिजेत. हिंदू धर्मामध्ये 16 संस्कारापैकी लग्न हे अत्यंत महत्वाचा सोहळा आहे आणि ते त्याच पद्धतीने होणं गरजेचं आहे. संस्कारासारखा मांडव टाळे किंवा हे जे सगळे आता ज्या रूढी येत आहेत, खरं तर नवीन पिढीने त्याला विरोध केला की प्री वेडिंग शूट असेल किंवा या पद्धतीनं, यापुढे तरी समाज या सगळ्या गोष्टी टाळेल असं वाटतं. 100% टाळेल. कारण भाऊसाहेबांनी सांगितले की ही अशी घटना घडली की दुर्दैवाने आम्ही सगळे एकत्र आलो. जे होऊ नये ते झालेले. वैष्णवी आमच्या पिंपरी चिंचवडचीच मुलगी होती आणि आता आमच्या बऱ्याच लोकांनी सांगितले की मांडव टाळे, मोठी मोठी लग्न, ठराविकच 2000 लोक येतात आणि 20च लोकांचा आपण त्याच्यात सत्कार करतो, राजकीय लोकांचे सत्कार करतो. जावई सन्मान या सगळ्यांना आम्ही बंद करणार आहोत. 6चं लग्न 6च वाजता लागणार ते 8 वाजता 9 वाजता आणि ते होणं लागणार नाही. गरजेचं आहे. जसं तुम्ही भाषणातही सर मुद्दा मांडलाय की 7 सूचना केलेल्या आहेत आणि ते आता अंगीकरणं गरजेचं आहे. त्याशिवाय समाजाला या अनिष्ट रूढीतून बाहेर पडता येणार नाही. ज्या की खोटी प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, हे सगळं दाखवण्याचं जे काम आहे ते सगळं उभं करताना बापाच्या कंबरडं मोडत्या तरीही खोट्या प्रतिष्ठेपायी ते उभं करत राहतो. वैष्णवीचा ज्या पद्धतीने दुर्दैवी मृत्यू झाला हा सगळा समाजासाठी एक संदेश होता. यापुढे हे घडू नये म्हणून वेगवेगळ्या सूचना केल्या. काय महत्वाच्या सूचना आता तुम्ही या निमित्तानं पुन्हा करता? महत्वाचं की जे लग्न ठरवलं जातं तेव्हा दोन्ही कुटुंबांचं काउन्सिलिंग लग्नाच्या अगोदर ठरलं पाहिजे. त्याच्यातल्या कोणत्या प्रकारच्या अपेक्षा त्यांच्या आहेत त्याच्या अपेक्षांवर चर्चा झाली पाहिजे. महत्वाचं काय आहे की प्रतिष्ठेची सांगड ही लग्नातल्या मडेजावपणावर घातली गेल्यामुळं समाजात ते 500 वर्षापूर्वीची परंपरा आहे मराठा समाजाला की त्यांच्याकडे या जमिनी होत्या आणि ती एकाच पिढीमध्ये आम्ही संपवायला लागलो खर्च करून. ते आमच्याही पुढच्या 500 वर्षाच्या लोकांची आहे, तिची एकट्याची मालकी नाही. या सगळ्याला आता एकच उत्तर आहे का की असं जर कोणी छळ करत असणार आहे या एवढ्या मोठ्या पद्धतीने लग्न लावण्यानंतरही, तर अशा छळवणूक करणाऱ्या कुटुंबावर बहिष्कार टाका. त्याच्यावर बहिष्कार तर टाकलाच पाहिजे. पण आज पिंपरी चिंचवडच्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एक सकारात्मक निर्णय काय घेतला की यांचा ऐकतो समाज, आणि त्यांनी स्वतःहून जाहीर केले की आम्ही कमी खर्चात लग्न करू, कमी लोकांमध्ये लग्न करू. आणि हा जो निर्णय घेतलाय त्याच्यासाठी एक बळी जावा लागला, परंतु त्या निमित्तानं क्या होईना पूर्ण राज्यामध्ये एक सकारात्मक बदल होण्यासाठी आजची बैठक फार महत्वाची ठरलेली आहे आणि त्याचा संदेश महाराष्ट्रात जाईल. आता तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला की याची सुरुवात जी आहे ती नेत्यांनी स्वतःहून करायला पाहिजे आणि ते सकारात्मकता दिसली सुद्धा. जसं सर म्हणाले की वैष्णवीचा नाही तर असंख्य भगिनींचा बळी गेल्यानंतर आता ही सगळी समाजामध्ये जागरूकता येते, स्वागतार्ह बाब आहे. पण मग यासाठी हे जर नाहीच थांबलं तर काय भूमिका असेल, काय एकंदरीत समाजाला सांगाय? यासाठी कसं असतं माहितीये का, नेत्यांनी अनुकरण केलं की माणूस करतो. एक प्रत्येक भागातला एक नगरसेवक एक अँबॅसिडरच असतो. थोडक्यात आपण कोलगेटची जाहिरात केली तर आता कोलगेटच लोक वापरतात. तसं जर नेत्यांनी किंवा एखाद्या व्यक्तीने अवगत केलं तर सगळा समाज नक्की करतो. आणि जर नाही केला तर आमच्यासारख्या भगिनी आता मुलींना आम्ही सांगू की बाबा अपेक्षा नवऱ्याकडनं ठेवायच्या, त्यांनी आपल्याकडनं नाही ठेवली पाहिजे. सासरच्यांनी अपेक्षा ठेवली नाही पाहिजे माहेरच्यांकडनं, हे मुलींनी सांगितलं पाहिजे. कारण आता मुली सुशिक्षित आहेत, शिकलेल्या आहेत, त्यामुळे गरज वाटत नाही मला ह्या सगळ्या गोष्टी. अर्थात साहेब, खरं तर तुम्ही सांगत होता की ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टीचं स्वागत तुम्ही करत आहात. त्या अनुषंगाने काय नेमकं समाजाला सांगा? नाही, माझं एकच फक्त त्याच्यामध्ये आहे की ज्या पद्धतीने माझं काही कोणावरती आरोप नाही, पण ब्राह्मण समाजाचा जो सकाळी मुहूर्त असतो लग्नाचा, त्या पद्धतीने जर समजा आमच्या बहुजन समाजाने जर तो जर खऱ्या याच्यातनं जर तो अंमलात आणला तर निश्चितपणे आमच्या बहुजन समाजाची चांगल्या प्रकारे सुधारणा होईल. आणि हे होणं गरजेचं आहे. बापू, खरं तर तुम्ही या सगळ्या बैठकीसाठी आला आहात. वेगवेगळे निर्णय घेण्यात आले, ठराव केल्या गेल्या, आचारसंहिता खूप महत्वाच्या आहेत आणि शहरामध्ये हा नवीन पायंडा जो खूप स्वागतार्ह बाब मानली जाते. यापुढे शहरामध्ये जे लग्न होतील ती सामुदायिक विवाह सोहळ्यात हवी असंही अनेकांचं मत आलंय. तुम्ही काय सांगाल समाजाला या निमित्ताने?
खरं तर नुसतं एका समाजाला सांगून उपयोग नाही. जसं आता माझे आमदार अभिलाष लांडेंनी सांगितलं की बहुजन समाजाने याच्याकडे पाहिलं पाहिजे. खोट्या मानापणाला बळी पडून खरं तर आज पाहिलं तर हा जो पंचकृषीत काही भाग तो सदन झाल्यामुळं खरं तर या गोष्टी उडत चालल्यात. मी मोठा का तो मोठा याच्याकडे न पाहता खरं तर तो एक चांगला संस्कार आहे, मानवी जीवनातला एक चांगला संस्कार आहे. त्या दृष्टीने पाहून जो आज काही मीटिंगमध्ये खरं तर आज समाज एका घटनेमुळे खरं तर समाज जागा झाला. त्या घटनेचाच खरं तर एक तो धागा धरून खरं तर समाजाने जो काही वेगळ्या पद्धतीने मार्ग अवलंबून लग्न सोहळा निर्माण तयार करायचं काम केलं. खरं तर हा जो अनाठाई खर्च आहे तो बंद केला पाहिजे. वेळेचं बंधन आणि खरं तर सामुदायिक वेळ सोहळ्याला प्राधान्य दिलं पाहिजे असं मला वाटतं. अर्थातच. आणि त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. तात्या, खरं तर तुम्ही अनेक लग्न सोहळ्याला जाताय आणि ज्या पद्धतीने वैष्णवीचा बळी गेल्यानंतर किंवा अनेक महिलांवर अजूनही कौटुंबिक अत्याचार असतील किंवा एकंदरीत ज्या घटना समोर येतात ते दुर्दैवी आहे. पण हे घडूच नाही यासाठी म्हणून आता कठोर निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यातला कठोर निर्णय आजचा जो घेतला गेला की छळ करणाऱ्या कुटुंबाला रोटी बेटी व्यवहार करायचाच नाही. हा निर्णय किती महत्वाचा होता, किती बरोबर आहे? खरं तर दुर्दैवी अशा प्रकारे वैष्णवीला आपल्यातून जावं लागलं. पिंपरी चिंचवड शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी सर्व या ठिकाणचे जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की हागवणे परिवारासारखे जे काही विकृत मानसिकतेचे लोक आहेत अशांबरोबर रोटीबिटी व्यवहार करायचा नाही. हा निर्णय ऐतिहासिक आहे. तसेच लग्न समारंभामध्ये जो बडेजाव केला जातो आणि प्रचंड खर्च केला जातो, ही प्रथा आणि परंपरा याला छेद देण्याचं काम या ठिकाणी करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. हा निर्णय इथल्या भूमिपुत्रांनी घेतला याला विशेष महत्त्व प्राप्त होते, कारण हे अशा प्रकारचे विवाह विशेषतः इथले जे स्थानिक भूमिपुत्र आहे यांच्यामध्ये ही परंपरा आणि हा प्रघात पडत स्पर्धा दिसत होती. हा प्रघात पडत चालला होता. मात्र पिंपरी चिंचवड शहरातल्या सर्व राजकीय प्रमुख लोकांनी आणि या शहरातल्या ज्यांच्या शब्दाला खूप मान आहे अशा लोकांनी हा निर्णय घेतलाय. हा ऐतिहासिक निर्णय आहे, स्वागतार्ह निर्णय आहे. त्यामुळेच आपण बघतो की ज्या पद्धतीनं हा निर्णय घेतला गेलेला आहे या निर्णयाचं स्वागत सगळीकडनं केलं जातच आहे. मात्र वैष्णवीचा बळी गेल्यानंतर किंवा अनेक ज्या महिला आहेत ज्या कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी पडल्या किंवा हुंडा बळी पडल्या त्या सगळ्यांना जर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली व्हायची असेल तर या निर्णयाचं स्वागतच नाही तर समाजाने, बहुजन समाजाने अंमलबजावणी देखील करणं गरजेचं आहे हेच यातनं स्पष्ट होत आहे. सुरेश पाटील साहेब, गोविंद बाकरे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.